नमस्कार, मी ऋतुजा. आपण पाहत आहात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र तसंच कोकणातील लोकप्रिय JPR चॅनल आपलं कोकण. आता बातमी वन्य प्राण्यांच्या शिकारी संदर्भातली. ही घटना घडली आहे माणगाव तालुक्यातल्या भुवन गावजवळ. माणगाव तालुक्यातल्या इंदापूर विभागातल्या भुवन ग्रामपंचायत हद्दीमधली बौद्धवाडीतील एक शेतकरी तरुण स्वप्नील सीताराम मोरे हा बुधवारी 19 तारखेला सकाळी 9 वाजता आपल्या बकऱ्या घेऊन जंगलामध्ये चरायला गेलेला होता. दुपारी तो बकऱ्या चरत बौद्धवाडी गावाच्या काही अंतरावरती आला तेव्हा तो शेताच्या बांधावरती पायवाट असलेल्या एका झाडाच्या आडोशाला उभा राहिला आणि त्याला गोल आकाराचं काहीतरी एक फळीसारखी वस्तू बाजूला पडलेली दिसली. तेव्हा त्याला वाटलं की कोणीतरी जादूटोणा किंवा भानामती करून इथे लिंबू किंवा एखादं फळ किंवा वस्तू आणून ठेवलेली असेल. स्वप्नीलनं त्या वस्तूला आपल्या हातातल्या काठीनं काही वेळ हलवलं सुद्धा आणि त्या वस्तूला लावल्यानंतर त्यामधनं धूर आल्यानं त्या वस्तूवरती काठी मारल्यानंतर त्याचा जोरदार स्फोट झाला आणि हे फळ नसून एक गावठी बॉम्ब असल्याचं स्वप्नीलच्या लक्षात आलं आणि या स्फोटामध्ये स्वप्नीलच्या दोन्ही पायावरती जखमाही झाल्यात. स्वप्नील मोरे हा आपल्या उदरनिर्वाहासाठी बकरी पाळणं हा व्यवसाय करतो. तसंच त्याला एक छोटा मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे आणि हा गावठी बॉम्ब मी फळ समजून हातात घेऊन दाबणार होतो, पण तो प्रथम काठीनंच दाबला. जर का मी हाताने दाबला असता तर मी आज ह्या जगात राहिलोच नसतो, असं स्वप्नीलनं आमच्याशी बोलताना सांगितलंय. माणगाव तालुक्यामध्ये जंगली प्राणी, डुक्कर, ससे, भेकर हे मारण्यासाठी ह्या गावठी बॉम्बचा बंदूक किंवा इलेक्ट्रिक मशीनचा वापर होतोय. हे गावठी बॉम्ब कोण, कुठे बनवतात ह्याचा माणगाव पोलीस तसंच माणगाव वन विभागानं गांभीर्यानं लक्ष देऊन शोध घेणं आता गरजेचं झालंय. बोल. माझं नाव स्वप्नील मोरे. मी रोज म्हणजे असे 10, 10:30 ते 11ला असे म्हणजे काही ठिकाणी भुवन बौद्धवाडीच्या खालची शेती आहे, तिथे मी अशा काही ठिकाणी बकऱ्या चरायला आणतो. काहींच्या गायी आहेत. आता बघितलं काल अचानक बकऱ्या माझ्या इकडे आल्या, रोजच्या जागेवरच आल्या. तर असं सावलीला उभं राहायला आलो, बघतोय तर हे काय. मी त्याच्याशी म्हणजे मला वाटलं काय बॉल होता की काय दुसरं काय होता, त्याच्याशी मी खेळत राहिलो. नंतर मग बघतोय काठीने त्याला मी असं थोडा नॉर्मल हे केला तर नाहीच, मला दुसरंच काहीतरी वाटलं. तर बोललो बघू दे दाबून काय आहे नक्की. तर बघितलं तर हे डुकरांना काय हे असे बॉम्ब बनवतात ते मी पहिल्यांदाच बघितला की तो नक्की बॉम्ब म्हणून. तर मी बघितलं, दाबून बघितला तेव्हा बघतोय तर धूर. नंतर मग जेव्हा तो स्फोट झाला तेव्हा सगळं प्रकरण घडलं. नाही, तू दाबून बघितल्यावर तो वरती हातात उचलून घेतल्यावर हातात उचलून नाही घेतलं, मग असं म्हणजे काठीनेच मी त्याला हे केला. मी काय हात लावलाच ना अजिबात. काठीने त्याला मी हे केला, असं म्हणजे आजूबाजूला केला, बघितलं काय नक्की आहे ते. दाबला कशाने, हाताने का काठीने? काठीने दाबला. मग काही धूर निघाला? हा, धूर निघाला आणि नंतर मग स्फोट झालाय. ठोकला का डायरेक्ट स्फोट झाला? स्फोट झाला, दाबला असं नॉर्मल काठीने. कुठं लागलाय काय पायाला? हा, स्फोट साईडला कुठे ठेवलेला? त्या दगडीच्या बाजूलाच होता नेमका. हो काय? हा आणि मग तिथनं उचलला? हा, तिथनं म्हणजे असं काठीने सरकत त्याला बाजूला घेतला, हा, त्याच्यानंतर हे केला, काठीने दाबलाय. हो काय?